मग दाखव ना. माशांचे तलाव. तिकडे काढ ना. हाय गाइज, फेयरवेल व्लॉग पार्ट 3। कैंटीन में इतना हंसना कि जैसे लगे कि दुनिया है ही नहीं या दुनिया का शोर हमें सुनाई ही नहीं दिया। कोण आणले कुणी? कोण आणले? तुला आणले का? कृष्णांचा अर्थच कळला नाही मुळात आणि ते गुगलला टाकलं मी कृष्ण म्हणजे काय तर ते अर्थ पण आला की बाबा माशांचे तलाव. सगळे परफॉर्मन्स झाले होते, सो त्यांनी इथं काही गेम ठेवले होते. हा दमशेराजचा गेम होता. हा व्हिडिओ आमच्या ज्युनियर्सनी खास आमच्यासाठी बनवला होता. खूप छान होता. त्यातला प्रत्येक फोटो बघताना आम्हाला मागचे सगळे क्षण आठवत होते. खूप छान वाटत होतं. सगळ्यात शेवटी त्यांनी इथे छोटे छोटे अवॉर्ड्स ठेवले होते, म्हणजे बेस्ट परफॉर्मन्स, बेस्ट ड्रेसअप वगैरे असे वेगवेगळे होते. मला पण इथं बेस्ट परफॉर्मन्स आणि बेस्ट इन अकॅडमिक्स मिळाले. अरे यार बोल पटकन. समीक्षा सायनिंग ऑफ कर. मला सांग. मी तर भाषी बोल ना. तिकडे काढ ना. फेअरवेलचा इव्हेंट तर पूर्णपणे संपला होता, पण काही गोष्टी बाकी होत्या, म्हणजे जसं की फोटो. त्यानंतर सरांना भरपूर कन्व्हिन्स करून सर आणि मॅम सोबत आम्ही एक रील पण काढली. अरे बापरे, सगळ्यांना कन्व्हिन्स करण्यात खूप वेळ जातो बरं का. हाय चष्मिश. फेअरवेल झाल्यानंतर रिफ्रेशमेंट घेण्यासाठी आम्ही पुन्हा क्लासमध्ये आलो. गाईज मला भेटलेलं आहे, पण समीक्षा तुला नाही भेटलं. समोसा घे अजून एक तुला आवाज दिला. ये वाला मेनू डिसाइड हुआ है. होय मॅडम. आज आमचा शेवटचा दिवस होता, सो सर आम्हाला भरवत होते आणि खूप छान मेमरी आहेत, गोड आठवणी आहेत सरांसोबतच्या, ज्या कधीच विसरल्या नाही जाऊ शकत. गाईज आपल्यासाठी गिफ्ट आहे. आपल्यासाठी रे, म्हणजे माझ्यासाठी गिफ्ट आहे. TY वाल्यांना गिफ्ट मिळालेलं आहे. याच्यामध्ये होता कॉफी मग आणि त्यासोबत एक कॅडबरी पण दिलेली होती. मग दाखव ना. तू सगळे घेऊन चाललाय सोयचा वरनं तू. इथे चॉकलेट्स आमच्यासाठी होते आणि कोणाकोणाच्या खिशातनं काय काय निघत होतं. समोस्यासोबत ताक पण ठेवलं होतं, सो आम्ही कसं सोडावं ते. मला दे ना. नो, मी उष्ट केलंय. पोट एकदाचं फुल केलं आणि आम्ही परत 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 फोटोच काढायला गेलो. बाकीचं आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.